नमस्कार. संसारामध्ये कधी तुझं खरं, कधी माझं खरं म्हणून सगळंच आहे भलं-बुरं. पण खूप वेळा बायकांच्या ज्या कन्सेप्ट आहेत, नवऱ्याच्या प्रेमाच्या, त्या खूप वेगळ्या आहेत. त्यांना कधी नवऱ्यामध्ये मिस्टेक दिसेल आणि कधी प्रेम होईल सांगू नाही शकत. प्रत्येक नवऱ्याची प्रेम व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असते आणि ती पद्धत जर आपण समजून घेतली तर सगळ्याच पत्नी, भार्या सुखी होणार आहेत. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो बघा, आपण खूप छान साडी नेसलो आणि नवऱ्याने आपल्याला नाही विचारलं किंवा नवऱ्याने कॉम्प्लिमेंट नाही दिली का तू खूप छान दिसतेस, तर आपल्याला लगेच राग येतो. तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये, तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये, असं म्हणतो आपण. खूप मुलांना अशी सवय असते, कपाटातून साडी काढली तरी ही साडी नेसणार आहेस का? हा नेस, ही साडी तुझ्यावर छान दिसेल, असं म्हणतात. काही काही जण कपाटातून साडी काढा, नेसा, तो सगळा प्रोग्राम तुम्ही अटेंड करून या, तरी सुद्धा तुमच्या साडीविषयी काहीही विचारपूस होणार नाही. मग तिकडे आपल्याला वाईट वाटतं की एवढी छान आपण नटलोय, एवढी छान साडी नेसलोय, तरी सुद्धा याचं आपल्याकडे लक्षच नाही. मुलं बोलतात, त्याच मधून त्यांचं प्रेम व्यक्त होतं असं नाही. मुली 5,000 शब्द बोलतात, तेव्हा मुलं 2,500 शब्द बोलतात. हा रिसर्च आहे. मुलं कमी बोलतात आणि मुली जास्त बोलतात, हा रिसर्च आहे. मग प्रत्येक गोष्ट त्याने तुम्हाला बोलून दाखवल्यानंतरच त्याचं तुमच्यावर प्रेम आहे असं प्रेडिक्ट करणं हे पहिलं सोडून द्या, हे पहिलं बंद करा. खूप जणांच्या मनात प्रेम असतं, कृतीतून दाखवतात. काही काही जण खूप रोमॅन्टिक असतात, ते आपल्याला प्रेम वाटतं. काही काही जणांना खूप काळजी असते आपल्या बायकोची, ती काळजी करण्यातून त्याचं प्रेम दिसतं. प्रत्येक वेळेला गरज नाहीये की त्यांनी ते प्रेम बोलूनच दाखवलं पाहिजे. याच प्रेमाच्या संकल्पनेमुळे घटस्फोटापर्यंत गेलेलं एक उदाहरण आहे माझ्याकडे, जे माझ्या परिचयामध्ये घडलेलं आहे. तर ती स्टोरी, काय नेमकं कारण आहे घटस्फोट होण्यासाठी, एकदम क्षुल्लक आणि साधं कारण, ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.